नमस्कार, वेलकम टू मी होम मेकर। डीमार्टमधून आम्ही काही खरेदी केली आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर काचेची बरण्या घ्यायच्या होत्या। ॲक्च्युली माझ्या किचनमध्ये जो डिस्प्ले युनिट आहे त्यामध्ये ठेवायला मला काहीतरी बऱ्याच दिवसांपासून विचार करत होते। तर त्याकरता आम्ही डीमार्टमध्ये गेलो होतो। तर तिथून 4 बरण्या घेऊन आली आहे आणि 2 प्लास्टिकचे। तर छान आहे आणि आमच्या इथे टिटवाळ्यामध्ये जो डीमार्ट आहे तो अगदी छोटासा आहे आणि तिथे सामान जास्त राहतच नाही, म्हणून मग कल्याणच्या डीमार्टमध्ये आम्ही गेलो होतो। तर ह्या 4 ज्या बरण्या आहेत काचेच्या त्या 69ला एक आहे आणि छान आहे। म्हणजे झाकणाचं लिड जे आहे ते स्टीलचं आहे, अशा पद्धतीचं। आणि म्हणजे घट्ट लागण्याकरता झाकण म्हणजे एअरटाईट होण्यासाठी त्याला आतमध्ये एक रबरसारखा पण आहे आणि छान म्हणजे त्याचं वरचा जो पार्ट आहे तो असं वाईड ओपन आहे, म्हणजे काही भरायला वगैरे पण सहज सोपं पडेल। आणि ह्या सेलोच्या बरण्या आहेत। तर ह्याचा जो वरचा झाकण आहे तो टिनचा आहे, म्हणजे मेटलचा आहे आणि त्याच्यात पण आतमध्ये एक रबरसारखं आहे, म्हणजे ते पण एअरटाईट असं लागू शकतं। 79ला एक बरणी आहे। ही प्लास्टिकची आहे म्हणजे, पण तरी क्वालिटी त्याची चांगली आहे। तर हे मी आता घासून वगैरे ठेवून दिलं आहे, सगळं भरायचं आहे म्हणून। आणि स्टीलचे पण डबे मला काहीतरी थोडे घासून ठेवायचे होते। तर झाले आता, हे वाळलेले आहे। आता हे मी भरायला घेते याच्यामध्ये। तर माझ्याकडे पण प्लास्टिकचं तसं बऱ्यापैकी बरण्या होत्या, तर ते पण मी आता हळूहळू करून थोडे कमी केले आहे आणि आहेत असे 1-2, पण म्हणजे काही ना काही कामं करता लागतातच ते। तर हे जे ड्रायफ्रूट्स आहे ते बऱ्याच दिवसांपासून माझ्याकडे फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं। तर म्हटलं ते आणि समोर असेल तरच खाल्लं जातं, नाहीतर मग ते जसं फ्रीजमध्ये असेल ते तसंच पडून राहतं ते। म्हणजे कितीही चांगल्यातल्या गोष्टी असल्या तरी त्या समोर असल्या तरच खाल्ल्या जातात, नाहीतर मग त्या तशाच पडून राहतात। तर इथे अक्रोड भरून घेते आधी। दुसऱ्या बरणीमध्ये पिस्ता भरून घेत आहे आणि इकडच्या ह्या एका बरणीमध्ये बदाम भरून घेणार आहे। तर ह्याच्यासोबत काजू पण याच बरणीत टाकते, कारण काजू थोडेसेच आहे। एक काजू जास्त खाल्ले जातात ॲक्च्युली, आणि ग्रेव्हीमध्ये वगैरे पण वापरलं जातं, म्हणून ते लगेचच संपतात। तर म्हणून मग मी हे एकाच बरणीमध्ये भरून ठेवून घेतलेलं आहे। तर एक बरणी रिकामीच आहे। तर किचन करताना आपल्या सगळ्यांना एक हाऊस असते का एखादा तरी असं लाईट असलेला डिस्प्ले युनिट असायला पाहिजे। तर माझं पण तसंच आहे। खालच्या ज्या छोट्या बरण्या आहेत त्या पण मी घासून ठेवलेल्या आहे, आता ते पण मी भरून घेणार आहे हळूहळू। सो सगळे ड्रायफ्रूट्स भरून झालेले आहेत। आता हे जे राहिलेले आहे त्याची मी लाडू बनवणार आहे। तर डिंकाचे लाडू बनवत आहे मी आज, आणि प्रमाण वगैरे असं काही स्पेसिफिक सांगत नाही आहे, कारण माझ्याकडे काही वस्तू जास्ती आहे आणि काही थोडं म्हणजे काही कमी आहेत। तर जसं आहे त्याच हिशोबाने फक्त मी तुमच्यासोबत प्रोसेस शेअर करत आहे का कुठल्या पद्धतीने आपण करायचं। तर चला सुरू करूया। तर सगळ्यात अगोदर आपण डिंक आहे ते तळून घेऊया। तर इथे हे जे डिंक आहे ते मी थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे, हे आपण अगोदर तळून घेऊया।
तर तूप तापेपर्यंत मी तुम्हाला दाखवते काय काय ड्रायफ्रूट्स घेतले आहे. बदाम, काजू, अक्रोड, पिस्ते घेतले आहे आणि जे थोडेसे ओलसर असतात म्हणजे अंजीर, जर्दाळू आणि मनुके हे पण घेतलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर मी जे डिंक आहे ते तळून घेते. अगदी छान थोडंसं कुटून घ्यायचं खलबत्त्यामध्ये आणि त्यानंतर तळायला घ्यायचं. म्हणजे थोडंसं बारीक झाले ना का मग ते व्यवस्थित आतमध्येपर्यंत छान तळले जातात. तर पूर्ण फुगेपर्यंत आपण ह्यांना तळून घेऊया. तर हे तळून झाले आहेत, हे काढून घेते. आणि आता बाकीचे पण जेवढे ड्रायफ्रूट्स आहेत ते पण मी थोड्या थोड्या तुपावरती काढून घेणार आहे. तर थोडंसं तूप घेतलं आहे आता परत. आणि माझ्याकडे बदाम जास्त आहे म्हणून मग मी थोडं जास्त टाकत आहे. तर जेवढे पण ड्रायफ्रूट्स आहेत ते सगळे तळून घेणार आहे. इथे डिंक बघू शकतात, छान अगदी पूर्ण चुरा होतो आहे, त्याचा भुगा होतो आहे, व्यवस्थित तळले गेले आहे ते. आणि डिंकमुळे छान थोडीशी कुरकुरीत अशी टेस्ट येत, म्हणजे चवीला छान वाटतं ते. इथे हे अक्रोड आणि तीळ पण मी तुपावर भाजून घेतलं आहे. आणि सगळ्यात शेवटी खारीकची पावडर आहे. तर खारीकची पावडर नाही, ॲक्च्युली तुकडा घेऊन आले होते मी आणि मग त्याला अगोदर मिक्सरमध्ये थोडंसं फिरवून घेतलं आणि आता ते भाजून घेते. तर रेडीमेड पावडर पण मिळते खारीकची, तर ती घेतली तरी चालेल. ही पण मी अगदी थोडा वेळ भाजून घेते, म्हणजे थोडंसं कलर बदलेपर्यंत. तर हे आता सगळं तळून झालेलं आहे. आता ह्याला गार होऊ देणार आणि मग नंतर लाडू करायला घेऊयात. तर हे गार झालेलं आहे. आता ह्याला मी बारीक करून घेते अगोदर. तर बारीक झालेलं आहे. अगदी पावडर अगदी होईल असं नाही करायचं आहे, थोडंसं मी ओबडधोबड ठेवलेलं आहे. आणि ह्यामध्ये अंजीर, जर्दाळू आणि मनुके वगैरे आहेत, खारीक आहे. तर गोड पण होणार आहे आणि ओलसर पण आहे थोडंसं, म्हणजे दुसरं काही बाइंडिंगसाठी नाही टाकलं तरी चालेल, पण मला थोडंसं अजून गोड हवं होतं म्हणून गूळ टाकून घेते. तर हे मी आता एका परातीमध्ये काढून घेते आणि त्याच्यानंतर मिक्स करून घेणार. तर गूळ पण मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं आहे. तर हे असे लाडू पूर्वी बऱ्याच वेळा आपण कोणाही घरामध्ये डिलेवरी वगैरे झालेली असेल तेव्हा बऱ्याचदा बनवलं जायचं. पण हल्ली तर 12ही महिने खाल्ले जातात, कारण तेवढे ते हेल्दी, पौष्टिक असतात म्हणून. तर आणि सकाळच्या वेळेला ॲक्च्युली खायलाच पाहिजे, कारण आपलं जे दुसरे स्नॅक्स वगैरे आहेत, जे अनहेल्दी गोष्टी आहेत त्या खूप खाल्ले जातात. तर त्याच्या बदली हे पण खाल्लं एखादं सकाळी उठून, म्हणजे 2 पण लाडू सकाळी खाल्ले तर थोडंसं पोट भरल्यासारखं वाटतं. आणि सकाळी सकाळी बऱ्याचदा आपण चहा सोडण्याचा पण विचार केला तरी ते चहा प्यावीशी वाटतेच. तर सकाळी 2 लाडू पण खाल्ले तर बऱ्याच वेळपर्यंत आपल्याला भूक लागत नाही. आणि दुधासोबत घेतलं तर अजूनच छान होतं. किंवा संध्याकाळी 4-5च्या वेळेला पण भूक लागते, तर 1-2 लाडू तेव्हा पण खाल्लं तरी पोट भरल्यासारखं होतं. तर गूळ घातल्यामुळे अजून छान वळलं जात आहे. आणि तूप पण आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे आपण तळून घेतलं होतं तर यामध्ये तुपाचं पण प्रमाण तसं आहे.
तर व्यवस्थित असं बाइंडिंग होत आहे आणि छान लाडू वळले जात आहेत. तर हे आता मी पटापट सगळे करून घेते. तर यामध्ये तुम्हाला सुका खोबरा पण घालायचा असेल तो पण घातला तरी चालेल, म्हणजे थोडंसं भाजून घ्यायचं, तीळ वगैरे, तीळ खसखस सोबतच. तर मी फक्त तीळ, पिस्ता, काजू, बदाम आणि अंजीर, जर्दाळू, मनुके आणि खारीक ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. तर सगळे लाडू वळून झालेले आहे. आता मी हे भरून ठेवून घेते. तर ह्याला मी रात्रभर बाहेरच ठेवलं, म्हणजे थोडीशी हवा लागू द्यायची आणि त्यानंतरच आपण कुठल्या तरी बरणीत किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचं. तर दुसऱ्या दिवशी आता मी हे भरून ठेवणार आहे. आणि एक जी काचेची बरणी राहिली होती हे मी आता त्याच्यात भरून घेते आणि थोडेसे राहिलेले आहेत ते स्टीलच्या डब्यामध्ये भरून घेणार आहे. तर तुम्ही अजूनपर्यंत जर का सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी ते पण कमेंट करून सांगा. तर मी आता एक टेस्ट करून बघते. आणि तसं मी अगोदर पण एक टेस्ट केला होता, म्हणजे गूळ घालण्या अगोदर, तर अगदी छान आणि परफेक्ट झालेले आहेत. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.